खांदी पताका घेऊनी वारी नमस्कार, मी राजश्री. आपण आज बघू शकता माझ्या मागे खूप अशी वारकऱ्यांची गर्दी आहे आणि माझ्या मागे आहेत ते माननीय जगदीश मुळीस साहेब. नमस्कार सर. तर आम्ही सर्व पुणेकर आज जे वारी येत आहे त्यांच्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. तर आज खऱ्या अर्थाने आम्ही पावसाळ्यातली जी वारी आहे तिचा अनुभव घेत आहोत. लाखो वारकरी आहेत आणि हे वारकरी आळंदीहून जात आहेत पंढरपूरच्या दिशेने. खरं तर हा 251 किलोमीटरचा पायी प्रवास हे करत असतात आणि तेही फक्त 21 दिवसात. तर आपणा सर्वांना फक्त आपण म्हणत असतो की ऊन वारा पाऊस त्याची तमा न बाळगता हे वारकरी जात असतात, पण त्याचा खऱ्या अर्थाने आज आम्ही अनुभव घेत आहेत. आपण बघू शकतात की ढगाळ असं वातावरण आहे, सकाळपासून पाऊस पडत आहे, पण वारकऱ्यांचा उत्साह एवढासाही कमी झालेला नाहीये. आणि तसेच या वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व पुणेकर इथे जमलेलो आहोत. ठिकठिकाणी इथं त्यांना फराळाच्या पदार्थांचं वाटप केलं जात आहे, छत्र्यांचंही वाटप केलं जात आहे. खरं तर हे वारकरी जे आहेत ते आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपत आहेत, धार्मिक आध्यात्मिक परंपराही जपत आहे. खरं तर ही 800 वर्षांची परंपरा आहे आणि ह्या वारकऱ्यांमुळे ती आजही जिवंत आहे आणि खरंच या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे. आणि त्यांना अशा या वारकऱ्यांना आपण खरंच त्रिवार अभिवादन करायला हवं, त्यांना सलाम करायला हवं. कारण आता माऊली चाललेल्या आहेत आणि ज्ञानबा तुकाराम यांचा जयघोषात ते चालत असतात. त्यांना थकवा म्हणून ते जाणवत नाही, वयही त्यांच्या आड येत नाही. असे हे वारकरी. रामकृष्ण हरी. माळ तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली निघाली. रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी. दारी उभा माझ्या येतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपलं नाव काय? सुखदेव जगन्नाथ वाघमारे. तर हे आपल्यासोबत वाघमारे काका आहेत. आपण किती वर्षापासून या वारीला येत आहात? 20 वर्षापासून वारीला येतो. वाव, हे काका 20 वर्षांपासून वारीला येत आहेत. आपण कुठले आहात? आपण पण माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा कोळेगाव. बापरे, कोल्हापूर जिल्ह्यात नाही आलेले आहेत आणि आपण आधी आळंदीला आलात बरोबर? हा, आळंदीला. आणि आता इथून आपण पंढरपूर पर्यंत पायी वारी कराल. खरं तर दरवर्षी असे लाखो वारकरी पायी पंढरपूरला जात असतात. तर मग आपण या माऊलींनाच विचारूया की त्यांना हा अनुभव कसा वाटतो. हा अनुभव मनाला आनंद वाटतो. समजा गोष्टी समाधान, श्रीयार संपत्ती चांगली राहते. देवाला मागणी एक सुख फळ दे, कर्तव्याला वेस दे, विचाराला साथ दे, श्रीयार संपत्ती चांगली राहू दे, बुद्धी ज्ञान चांगलं दे, एवढंच मला दे. परमेश्वरा सुरवेणारा श्री शंकरा माऊली तुकाराम. आपण वारीत येतात, 21 दिवस पायी प्रवास करतात, मागला थकवा जाणवत नाही. पाऊसही असतो, पावसात भिजतात, कधी खायला मिळतं, कधी उपाशी राहायला लागतं. मग अशा वेळेस आपणास काय वाटतं? काय नाही, समजा शिन घालवतो माऊली. आम्हाला कुठल्या गोष्टीचं दुःख देत नसतो. आम्हाला समजा समाधान, श्रीयार संपत्ती आमची चांगली राहत असते. आम्हाला त्याच्या नादात काही कुणा आठवत नसतं. म्हणजे खरं तर ह्या वारकऱ्यांना आतुरता असते ती फक्त माऊलीच्या भेटीची, चंद्रभागा स्नानाची. तर खूप छान. तर आपला हा प्रवास सुखाचा हो, एवढीच आमच्याकडनं सदिच्छा. आम्हाला बी एवढीच आहे इच्छा. आमच्या माऊलीनं आमचं श्रीयार चांगलं ठेवावं, आम्हाला बुद्धी ज्ञान चांगलं द्यावं, आमचं आयुष्य सुखाचं घालवावं. नम्र. आणि घरची चिंता नाही वाटत मग अशा प्रवासात? घरची चिंता इकडे आल्यानंतर करतच नाही, कारण ती चिंता सगळी माऊलींच्या चरणी. माऊली चरणी करूच देत नसतो. माऊली इकडेच चिंता समजी लावतो. खूप छान, खूप छान. याच विश्वासासह सर्व वारकरी इथून पंढरीपर्यंत जात असतात. 250 किलोमीटरचा प्रवास 21 दिवसात करत असतात. खूप छान माऊली. धन्यवाद. रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी.
दारी उभा माझ्या येतो वीट पायी तुझ्या सेवा करीन युगे युगे माहुली हरी मुखी नाम घोष विठ्ठला रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी रंग सावळ्याच्या अंगणी रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज गजानन महाराज श्री साईबाबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठलाही शेतकरी बांधव वारकरी सांप्रदायिक त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वच नागरिक या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। पुण्यनगरीमध्ये प्रवेश केलेल्या सर्वच नागरिकांचा हा पायी वारीचा सोहळा पायी वारी चाललेला दिंडीकरांचा प्रवास सुखाचा आणि आनंदाच्या आपल्या प्रवासाला शुभेच्छा। पुण्यनगरीमध्ये वारकरी सांप्रदायिक वडगाव शहरी विधानसभेचे स्वागत आपल्या प्रवासाला करणार विनंती पुढे रस्ते सगळे बंद आहेत पुढे जाता येणार आहे जवळजवळ 4 ते 5 तास थांबावं लागेल त्याच्यामुळे आपली वाहने परत आहे त्या ठिकाणी मागे घ्या मागच्या रस्त्याने जायचे मागचे रस्ते मोकळे वाहन चालकाला विनंती आहे की प्रवास वाहन चालकांना एक मनापासून हात जोडून विनंती आहे की या बाजूने सर्व रस्ते बंद केलेले आहेत त्याच्यामुळे वारकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा केलेला आहे आपण पर्यायी मार्गाचा वापर करावा। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या वारीमध्ये दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकरी संप्रदायाचं संत शिरोमणी तुकोबा राया आणि माऊली ज्ञानराज माऊली या पालखी वडगाव शहरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश भाऊ मुळीके भावांना विनंती की आपण या ठिकाणी यायचे आणि आपल्या स्वास्थ्य भाऊ वाटप करायचंय। आपण आपल्या स्टेजवर झालेला आहे दिंडी सोहळ्याला सुरुवात झालेली ग्रंथ दिंडी क्रमांक 12 दिंडी क्रमांक 12 आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत कार्यक्षम नगरसेवक बॉबीदादा तिंगरे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। सांगू काय तुझे सांगू संसाराची केली पांडुरंगा डोळ्यातून प्रवेश केलेल्या वारकरी सांप्रदायाचं माऊलीच्या चंद्रभागा अमृताची डोळ्याचं आलिया अभंगा विठ्ठला यासाठी मनापासून शुभेच्छा।
दिवस उतराई तुझा उपकारा जगी तोड नाही तुझा उपकारा जगी तोड नमस्कार, मी राजश्री. माझ्यासोबत आहेत माजी आमदार माननीय मुळीक साहेब. तर मुळीक साहेबांचा जन्म खरं तर पुण्यातलाच. आपण वर्षानुवर्ष या वारीत सहभाग घेत असतात. तर नेहमी ही वारी ऊन वारा पाऊस यांना सामोरे जाऊन हा प्रवास 250 किलोमीटरचा प्रवास करत असतात. तर आजच्या वारीबद्दल आपण काय सांगता? महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्व वारकरी एकत्र होऊन संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या वारीच्या निमित्तानं पुण्यनगरीमध्ये प्रवेश करत आहेत. या प्रसंगी संपूर्ण पुणे शहरामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. लाखो भक्तगण पुणे शहरात येत आहेत आणि आपण पाहत आहात अभूतपूर्व वातावरण या आपल्या विश्रांतवाडीमध्ये वडगाव शहरी मतदारसंघात उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे. मी या सर्व भाविक भक्तांचे पुणे शहरामध्ये स्वागत करतो. या वारीच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो. विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो की महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सुखी ठेव, महाराष्ट्राची प्रगती कर आणि महाराष्ट्रावरती दुष्काळ वगैरे अतिवृष्टी असे संकट येऊ देऊ नको. आज आपण पाहत असताना जाणवत आहे की वारकरी संप्रदाय एक अशा प्रकारचा संप्रदाय आहे की तो निस्सीम भक्ती करत असतो आणि केवळ विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीवरनं देहूवरनं थेट पंढरपूरपर्यंत पायी चालत जातो आणि आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊन तो परत आपापल्या घरी जातो. या प्रसंगी हजारो लोक पुणे, आळंदी आणि देहूपासनं पंढरपूरपर्यंत या वारकऱ्यांची सेवा देखील करत असतात. यांचा देखील मी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. खरंच ह्या वारकऱ्यांना आमच्याही खूप खूप शुभेच्छा. आणि असे हे वारकरी ज्यांना पंढरीची कास असते, चंद्रभागा स्नानाची आस असते आणि ज्यांच्या भाली गोपीचंद्राचा टिळा असतो, अशा सर्व वारकऱ्यांना आमच्याही खूप खूप शुभेच्छा.
भाविक भक्तांचं पुण्यनगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आलेल्या सर्व वारकरी संप्रदाय या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. प्रभाग क्रमांक 1च्या कार्यसर्व नगरसेविका माननीय रेखाताई टिंगरे यांच्या वतीने तसेच कमल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत बाबासाहेब टिंगरे यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं. तर सर्व वारकरी भक्तांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल की जय, महाराज की जय.
कमल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा टिंगरे यांच्या वतीनं आलेल्या सर्व माऊली भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व माऊली भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. प्रभाग क्रमांक 1 च्या कार्यसम्राट नगरसेविका सौभाग्यवती रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांच्या वतीनं आलेल्या सर्व माऊली भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. कमल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा टिंगरे यांच्या वतीनं आलेल्या सर्व माऊली भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. तसेच धानोरी नगरीचे युवा नेतृत्व सुरत दादा टिंगरे यांच्या वतीनं आलेल्या सर्व माऊली भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व माऊली भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. प्रभाग क्रमांक 1 च्या कार्यसम्राट नगरसेविका सौभाग्यवती रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांच्या वतीनं आसाराम दिगंबर सोनवणे कुठे असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. आसाराम दिगंबर सोनवणे त्यांचं पाकिट सापडलेलं आहे इथं, तरी त्यांनी मंडळाशी संपर्क साधायचा आहे. कार्यकर्ते तिथं थांबावं लागेल तुला पुढून जावं लागेल. आलेल्या सर्व माऊली भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अखिल विश्रामवाडी मित्रमंडळ अपडेट मिळेल तिथपर्यंत. यशवंतराव टिंगरे सोशल फाउंडेशनच्या वतीने मोफत बिस्लेरी वाटपाचा कार्यक्रम. हरिभक्त परायण कैलास भाऊ तापकीर आपलेही सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे सोशल फाउंडेशनच्या वतीने आलेल्या सर्व वैष्णव वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे सोशल फाउंडेशनच्या वतीने मोफत बिस्लेरी पाणी व आरोग्य तपासण्याचे शिबिर ठेवण्यात आलेले आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्या. या माऊली या आपल्या सेवेसाठी मोफत बिस्लेरी पाणी वाटपाचा कार्यक्रम माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे सोशल फाउंडेशनच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्या. पंढरीशी सुख वाटते वाजाता पंढरी सुख वाटते वाजाता पंढरीशी. आलेल्या सर्व भाविक भक्तांचे पुण्यरात्रीमध्ये सहर्ष स्वागत.
प्रमोट करतोय. हां आनंद आरोग्यमय आनंद आहे. ज्ञानमय आनंद आहे. माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे सोशल फाउंडेशनच्या वतीनं आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्तांच्या सेवेसाठी मोफत बिसलेरी पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. सर्व वैष्णव वारकऱ्यांना विनंती आपण त्याचा लाभ घ्या. या माऊली या आपल्या सेवेसाठी मोफत पाणी वाटपाचा कार्यक्रम या माऊली या आपल्या सेवेसाठी मोफत पाणी वाटपाचा कार्यक्रम माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे सोशल फाउंडेशनच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. सर्वांना विनंती आपण त्याचा लाभ घ्या. माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे यांच्या वतीने मोफत बिसलेरी पाणी वाटपाचा कार्यक्रम. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे यांच्या वतीने मोफत बिसलेरी पाणी वाटपाचा कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबिरचे आयोजन केलेले आहे. त्याचा सर्व वैष्णव वारकऱ्यांनी लाभ घ्यावा. या माऊली या आपल्या सेवेसाठी या माऊली या आपल्या सेवेसाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे यांच्या वतीने मोफत बिसलेरी पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. सर्व वारकऱ्यांना विनंती आहे आपण त्याचा लाभ घ्यावा. संत श्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर राजा गुरु माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळा या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व वैष्णव वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. या माऊली या आलेल्या सर्व वारकरी बंधू भगिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे यांच्या वतीने आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. संत ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळा
20 यांचं पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत. दिंडी क्रमांक 19 यांचं पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत. क्रमांक 6 आपल्या सेवेसाठी मोफत पाणी वाटप. हरिभक्तपरायण संभाजीदादा टिंगरे आपलेही सरचे स्वागत. हरिभक्तपरायण आस्तिक तात्या टिंगरे आपलेही सरचे स्वागत स्वागत स्वागत. या माऊली या मोफत पाणी सेवा. माऊली या आपल्या सेवेसाठी माननीय श्री शशी अण्णा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मोफत बिस्तरी सेवा. दिंडी क्रमांक 6 आपल्या सेवेसाठी मोफत पाणी वाटप. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपलं नाव काय? लालाराम भाऊ गायकवाड. आपण कुठले? बीड. बीडचे आपण. आपण किती वर्षापासून वारी करता? 30 वर्षापासून. 30 वर्षापासून. बापरे, ही माऊली 30 वर्षांपासून वारी करत आहेत. तर मग आपल्याला दरवर्षी आपण वारीत येत असतो, तर हा अनुभव कसा वाटतो आपल्याला? असा सोहळा स्वर्गात बी नाही ताई. लय भारी सोहळा. याची संगत जर केली तर काहीच कमी नाही. माऊली खूप महत्वाचा बोलला की हा स्वर्गातला सोहळा आहे. म्हणजे स्वर्गात असा सोहळा नसावा असा हा पंढरी वारीचा आषाढी वारीचा सोहळा असतं. तर मग दरवर्षी आपण येतो, तर प्रत्येक वर्षी नवीन काही वाटतं का आपल्याला? सगळं नवीनच, गोड गोड आहे सगळं आनंदच आहे. असली वारी ह्या पुण्यामध्ये पुण्य तर कुठंच नाही. आणि सगळे लोक सगळे छान आहे, शांत येतं, चांगले लोक आहेत इथं. आणि आपण सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतो. 250 किलोमीटरचा प्रवास करत असतो, तर आपल्याला थकवा जाणवत नाही? काही नाही आवडत, थकवा नाही आठवत, काही नाही. एवढा मोठा पांडुरंग आहे आमच्या संघ, त्याच्या जीव आम्ही आम्हाला काही आठवत नाही. म्हणजे आपल्या सर्वांना आस असते ती फक्त पांडुरंगाच्या भेटीची, बरोबर? हो. आणि अजून पुढे किती वर्ष आपण याल? 30 वर्ष झाले. जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे आपण वारी चुकवणार नाही. वारी चुकणार नाही. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत. म्हणजे खरं तर हेच वारकरी संप्रदायाचं ब्रीदवाक्य आहे की पांडुरंगाची भेट, चंद्रभागा स्नान, भाई गोपीचंदाचा टिळा आणि गळ्यात तुळशी माळ आणि न चुकवता ही वारी, हेच आपलं म्हणजे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. चंद्रभागेकरी स्नान दोष जाती रानू रान. एकदम भाग्य थोर आहे चंद्रभागेचं. आणि तिथं पुंडलिकाचं मंदिर आहे मोठं. पहिलं पुंडलिकाचं दर्शन, मग नामदेव पायरीचं. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. हो. स्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी राजश्री. आपण जेव्हा वारीत आलेलो आहे तर आपल्याला हे वासुदेव भेटलेले आहेत. आपल्या सगळ्यांना नमस्कार. जय हरी माऊली. तर हे खूप आपल्याला शहरी भागात वासुदेव पाहणं खरंच खूप भाग्याचं आहे. आणि आता हे सगळे वारीत सहभागी झालेले आहेत, तर आपण त्यांनाच विचारूया की आपण किती वर्षापासून. सर्वप्रथम आपलं नाव काय? माझं नाव सुभाष शंकर वाकोडे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. परभणी जिल्ह्यातले. आणि आपण सर्व किती वर्षापासून वारीत येत असता? 12 वर्षापासून. ग्रुप पुन्हा नाही व्यवस्थित सगळे येतील. तर हे सगळे 12 वर्षापासून या दिंडीत सहभागी होत आहेत. आपला कसा अनुभव आहे? आपल्याला कसं वाटतंय? आनंदही वाटते. आनंद. आणि दरवर्षी पुन्हा यावं वाटतं? दरवर्षी यावं वाटते, अशी अपेक्षा राहते आमची. आणि म्हणजे आता तुम्हाला खरं तर 250 किलोमीटर चालून जायचंय, 21 दिवसात हा प्रवास करायचा आहे. तर मग यात थकवा, तहान, भूक असं काही लागत नाही? शिनबाग काही येत नाही आम्हाला. आनंद वाटतो सगळा. आणि पांडुरंगाच्या चरणी दर्शन घ्याल, नतमस्तक व्हाल, तेव्हा काय मागणी कराल आपण? पुढच्या वर्षी लवकर तुझ्या वारीला येऊ दे. पाऊस व्हावा, शेतकऱ्याला आनंद व्हावा असं आम्हाला इच्छा वाटते. खूप छान. जय हरी माऊली. आमचाही नमस्कार. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद माऊली.
खांदी पताका घेऊनी वारी मोफत बिस्लरी सेवा संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आलेले सर्व वैष्णव वारकरी या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत बिस्लरी सेवा मोफत बिस्लरी सेवा माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे सोशल फाउंडेशनच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. सर्व वारकरी भाविक भक्तांना विनंती आहे आपण त्याचा लाभ घ्यावा. या माऊलिया दिंडी क्रमांक 3 आपल्या सेवेसाठी मोफत बिस्लरी वाटप. दिंडी क्रमांक 3 आपले सहर्ष स्वागत. दिंडी क्रमांक 3 आपलेही सहर्ष स्वागत. आपल्या सेवेसाठी मोफत बिस्लरी वाटप. दिंडी क्रमांक 3 आपलेही पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व वैष्णव वारकरी या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे यांच्या वतीने मोफत बिस्लरी सेवा. थोड्याच वेळात 5 मिनिटात संत शिरोमणी ज्ञानाचा राजा गुरु माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी चे आगमन होत आहे. सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व वैष्णव वारकरी या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे यांच्या वतीने मोफत बिस्लरी सेवा. या माऊलिया आपल्या सेवेसाठी मोफत बिस्लरी वाटप. या माऊलिया दिंडी क्रमांक 2 स्वागत. संत शिरोमणी ज्ञानाचा राजा गुरु माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळा या सोहळ्यासाठी आलेले वैष्णव वारकरी दिंडी क्रमांक 2 आपल्या सेवेसाठी मोफत बिस्लरी. दिंडी क्रमांक 2 आपल्या सेवेसाठी मोफत बिस्लरी. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे यांच्या वतीने बिस्लरी सेवा. या दिंडी क्रमांक 2 या माऊली या आपल्या सेवेसाठी मोफत पाणी वाटप. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा हे स्वागत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व वैष्णव वारकरी युवा उद्योजक नवनाथ भाऊ कानसकर आपलेही सहर्ष स्वागत. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे यांच्या वतीने आलेल्या सर्व वैष्णव वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत पाणी वाटप. या माऊली या आपल्या सेवेसाठी मोफत पाणी वाटप. शशी अण्णा टिंगरे सोशल फाउंडेशन सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत. संत शिरोमणी ज्ञानाचा राजा गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळा या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत. दिंडी क्रमांक 1 आपल्या सेवेसाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे यांच्या वतीने मोफत बिस्लरी सेवा. या माऊली या
आपल्या सेवेसाठी मोफत पाणी वाटप दिंडी क्रमांक 1 या माऊली या माऊली या आपल्या सेवेसाठी मोफत पाणी वाटप दिंडी क्रमांक 1 आपल्या सेवेसाठी मोफत पाणी वाटप पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिकरे यांच्या वतीने मोफत पाणी वाटप सेवा विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आपल्याही शशी अण्णा टिकरे सोशल फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत राठोड साहेब आपलेही सहर्ष स्वागत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिकरे यांच्या वतीने आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत दानोली गावातील सर्व युवा उद्योजक आपण चांगले सहकार्य करताय आपलेही सरचे स्वागत वामन साहेब आपलेही सरचे स्वागत विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी पदाधिकारी यांचेही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष शशी अण्णा टिकरे यांच्या वतीने सरचे स्वागत हॅलो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिकरे यांच्या वतीने आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्तांच्या सेवेसाठी मोफत बिसलेरी पाणी वाटप व आरोग्य शिबिर याचे आयोजन केलेले आहे त्याचे सर्वांनी लाभ घ्यावा या माऊली या विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी आपलेही सहर्ष स्वागत सर्वांनी शिस्तीत दर्शन घ्या युवा उद्योजक अक्षय दादा टिकरे आपलेही सहर्ष स्वागत संत शिरोमणी ज्ञानियांचा राजा गुरु माऊली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या सोहळ्यासाठी आलेले सर्व वैष्णव वारकरी हॅलो पाण्याचे बॉक्स द्या पुढे पाण्याचे बॉक्स द्या संयोजकांना विनंती आहे पाण्याचे बॉक्स द्या पाण्याचे बॉक्स द्या या ठिकाणी मनापासून संत शिरोमणी ज्ञानियांचा राजा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झालेले आहे सर्व वारकरी भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत या माऊली या संत श्रेष्ठ शिरोमणी ज्ञानियांचा राजा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचा रथ त्याचे आगमन झालेले आहे शशी अण्णा टिकरे सोशल फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत महाराजांच्या रथाचे आगमन झालेले आहे ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी रथ आपलेही श्री शशी अण्णा यशवंतराव टिकरे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर यांच्या वतीने सहर्ष स्वागत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आपलेही श्री शशी अण्णा यशवंतराव टिकरे सोशल फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आपले श्री पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष शशी अण्णा यशवंतराव टिंगरे यांच्या वतीने सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. संत श्रेष्ठ संत शिरोमणी ज्ञानियाचा राजा गुरु माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळा या सोहळ्याचे आगमन झालेले आहे. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आपले श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे सोशल फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आपले सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री शशी अण्णा यशवंतराव टिंगरे यांच्या वतीने मोफत बिस्लरी सेवा. संत शिरोमणी ज्ञानियाचा राजा संत श्रेष्ठ खांदी पताका घेऊनी वारी मी आहो विश्रांतवाडी चौकात आणि आळंदीहून पंढरपूरसाठी जी पालखी निघाली होती ती आत्ताच तिने प्रस्थान केलेलं आहे पुण्याकडे. आणि मग परतीला जाताना हा एक ग्रुप दिसला आम्हाला. या ग्रुपचं विशेष म्हणजे ह्या ज्या महिला भगिनी आहेत, ह्या माऊली आहेत, यांच्या सगळ्यांच्या साड्या सारख्या आहेत आणि पुरुष मंडळींच्या सुद्धा. त्याच्यामुळे हा ग्रुप थोडा लक्षवेधक वाटला आणि जरा आम्ही त्यांच्याजवळ थबकलो आणि त्यांच्याशी थोडं बोलावं असं वाटलं. आणि त्यातल्या सगळ्यात लहान जी माऊली आहे हा गोपाळकृष्ण आहे, तोही आम्हाला खूप असा आकर्षक वाटला. तर तुझं नाव काय बाळा? हे त्याच्या मम्मी पप्पा आहे वाटतं, यांनाच विचारूया आपण. याचं नाव काय? चिंतन. चिंतन. तर आपण कुठून आलात? खारंबोली मुरुड जंजिरा. आम्ही रायगडमधून आलोय. ओके, रायगड जिल्ह्यातनं मुरुड जंजिरावरून हे आलेले आहेत. आणि आपण किती वर्षांपासून येत आहात? जवळजवळ मला आता 14 वर्ष झाले वारीला. तसेच माझ्यासोबत हे आहेत
सहकारी मंडळी ते माझ्या आधीपासून वगैरे येतात आणि सगळे एकत्रच येतात. म्हणजे बरोबर 20-25 वर्षापासून तो आहे का सगळा ग्रुप तुमचा येतो? सगळे 20-25 पासून सगळे एकत्र येतात. तर हा मुरुड जंजिऱ्याहून जो ग्रुप आलेला आहे तो 20 ते 25 वर्षांपासून इथे येत आहे वारीसाठी आणि ते आळंदीला जातात आणि मग 250 किलोमीटरचा पायी प्रवास ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता पायी करत असतात आणि त्यांच्यासोबत हा छोटासा बाळकृष्ण आहे, गोपालकृष्ण आहे. तर खूप छान. म्हणजे हा किती वर्षापासून येतोय? 2 वर्षापासून येते. हा 2 वर्षापासून वारीला येतोय आणि पायी चालतो? पायी चालतो. कधी आम्हालाच वाईट वाटतं की पायी जास्त चालवत नाही. कधी कधी आम्ही स्वतः उचलून घेतो. कधी झोपला का असं घेऊन फक्त थोडं थोडं चालवतो आम्ही. आणि तुम्ही दोघं पण येतात का नेहमी? म्हणजे त्याच्या आई वडील वारीला येतात आणि त्यांच्यासोबत आता हा 2-3 वर्षापासून येत आहे. तो खूप चालतो. थकला की आई वडील त्याला उचलून घेतात आणि अशा प्रकारे ही वारी पार करून ते नंतर पंढरपूरला येतात, चंद्रभागेत स्नान करतात, पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि मग तो शेवटचा दिवस असतो ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहतात. तो आषाढी एकादशीच्या दिवशी या सर्वांचा प्रवास संपतो. तर मग आपण ह्या भगिनींकडे वळूया. तर आपल्याला हा प्रवास कसा वाटतो? कठीण की सोपा की आनंददायी? आनंद, सोपा. तुम्हाला कंटाळा थकवा असं जाणवत नाही? नाही. थकवा जाणवतो तेवढा सकाळी उठलो की जसं तसं. आणि मग ही शक्ती आपल्याला आपला पांडुरंग भगवंत देत असतो. बरोबर. आणि मग आपण एवढं पायी चालतो, एवढं थकतो, पण आपल्याला ओढ असते ती भगवंताच्या दर्शनाची आणि तर भगवंतच आपल्याकडनं ही वारी करून घेत असतो. हो, करून घेत. आणि मग आपण दरवर्षी पुन्हा या वारीसाठी नव्याने येत असतो. आणि विशेष म्हणजे 80-90 पार केलेले म्हातारे लोक वारीला येतात असं आपल्याला वाटतं. पण आजचा हा ग्रुप पाहून सगळ्यांचा संगम इथं झालेला आहे. 800 वर्षापूर्वीची आपली जी वारीची परंपरा आहे ती आजपर्यंत टिकून आहे आणि त्यामुळे या सर्वांना एकदा धन्यवाद द्यायला हवं की आपली आध्यात्मिक परंपरा आपण जपत आहात. इथे लहान मोठा असा भेद नाही, वय जातीपंथ असाही भेद नाही. तर आपण जरा या तरुणाईकडे वळूया. आपण बघू शकता तरुणाईचाही मोठा सहभाग यात आहे. तर आपणही जंजिराहून मुरुडकडनं आलात का? आपण काय करतात? मी तरी सध्या आता जॉब करतो. मी तर आपलं नाव काय? माझं नाव सुमित धामणे आहे. वारीचा आनंद काय हे वारीमध्ये गेल्यानंतर आम्हाला समजतो. एवढे वर्ष आम्ही वारी करतो आणि हा आनंद आम्हाला परत कधी मिळत नाही. म्हणून आम्ही कामावरती सुट्टी टाकून वारीसाठी येतो. म्हणजे तुम्ही जॉब करता? हा, जॉब करतो. आपण कुठे जॉब करता? मी मुंबईमध्ये जॉब करतो. बघा, म्हणजे मुंबईमध्ये जॉब करतायत आणि वारीसाठी तुम्ही खास सुट्टी टाकता? सुट्टी टाकून दरवर्षी? हा. खूप छान. किती वर्ष आले आपल्याला? मला झाले असेल 10-12 वर्ष तरी झाले असेल. म्हणजे खूप लहान वयापासून आपण वारी सुरू केली. खूप छान, खूप छान. मग आपलं वारीतलं म्हणजे त्या स्कूलमधलं काही शिक्षण झालंय तसं आध्यात्मिक वगैरे असं काही? ना, आध्यात्मिक शिक्षण वगैरे काय नाही. आमच्या गावामध्ये म्हणजे असं की जे बोलतात ना की 2-3 माणसांनी हे केलं होतं. त्याच्यानंतर सगळ्यांना मिळून आम्ही हे म्हणजे वारकरी शिक्षणाचं हे चालू केलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गावातल्या लोकांनी आम्हाला भरपूर असंच हे केलं आहे, प्रतिसाद दिलं आहे. बरं, दुसरं काय? खूप धन्यवाद. अजून कुणाला काय बोलायचं आहे? ही वारी तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धीची जावो. तुम्ही पांडुरंगाचरणी जेव्हा नतमस्तक व्हाल त्यांचं आमच्याकडूनही त्यांना म्हणजे त्यांना नमस्कार करा आणि आपल्या सर्वांची ही वारी सुखाची हो एवढीच आमच्या सगळ्यांकडनं सदिच्छा. आणि आपण पुन्हा भाऊंकडे येतोय. तर भाऊ, तुमचा हा जो ग्रुप आहे तर याचं काही विशेष तुम्ही सांगू शकणार का? कारण हा कोकणातला ग्रुप आहे आणि आपल्या राहणीमानावरून आपण ते दिसतच आहेत आपलं, पण तरी यांना विचारूया. विशेष म्हणजे आमच्या कोकणातलं सर्वात मोठा मुख्य आहे तर हे कितीही थकले पायी वारी करत आजचा मुक्काम तर आहे 29 किलोमीटर. तरी ह्या लोकांना काहीच असं आहे कारण का आम्हाला थकवा आला आहे. एकदाची आणि गवलन चालू केली ना का त्यांना थकवा हे काय जाणवतच नाही. कितीही थकवा आला तरी त्या गवलनाची ह्याच्यात त्यांना दंगून जातात. काहीच अनुभव. आता तुम्हाला जर असा अनुभव घ्यायचा असेल तर एखादी गवलन त्यांच्याकडून घेऊन घ्या. माऊली, मी तुम्हाला एक विनंती करते, आपण गवळण म्हणा आणि थोडंसं नाचूनही दाखवा म्हणजे आम्हाला त्याचा आनंद खरंच घेता येईल आणि दर्शकांनाही तो दाखवता येईल. नमस्कार, मी राजश्री आळंदीहून.
पालखीने पुण्याकडे प्रस्थान केलेलं आहे आणि आता आपण इथे आलेलो आहेत ते आमच्या ब्रह्मा स्काय सिटीचे सामाजिक कार्यकर्ते आप्पा घुले आणि हे काका आणि त्यांचा हा सगळा ग्रुप आहे। तर मग हा आपण इथे कस्तुरबा वस्तीत उभा आहोत आणि त्यांच्या मित्र परिवाराशी थोडंसं हितगुज करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण भाऊंना विचारूया। भाऊ, आपलं नाव? मी डॉक्टर रघुनाथ कुचिक, शिवसेना उपनेता उद्धव बाळासाहेब ठाकरे। या ठिकाणी माऊलीच्या पालखीनिमित्ताने अनेक वर्षापासून, म्हणजे आता वर्ष किती मोजावी हा खरा प्रश्न आहे। कस्तुरबा ही 1962 सालापासून स्थापन झालेली सोसायटी आहे आणि ज्यावेळेस माऊलीची पालखी आळंदीवरून निघते त्याचं पहिलं जे काही स्थान आहे म्हणजे पुणे शहरामध्ये प्रवेश करते, तर ह्या सोसायटी म्हणजे विश्रांतवाडीमध्ये प्रवेश करते।
आणि इथल्या सर्व भाविकांच्या वतीने अन्नदान असेल, बाकी वारकऱ्यांना औषधाची मदत असेल किंवा अजून काही जे काही शक्य आहे त्या अनेक वर्ष भक्तिभावाने सोसायटीतली लोकं, परिसरातली लोकं, टिंगरेनगर असेल, धानोरी असेल, कळस असेल किंवा ह्या की पालखीचं स्वागत करण्याच्या दृष्टीने शहरात पहिल्यांदा पालखीचा प्रवेश होतो म्हणून या ठिकाणी स्वागत सर्व करतात. आमच्या या सगळ्या कस्तुरबातल्या मित्रमंडळींतर्फे अनेक वर्ष विशिष्ट पालखीला जेवणाचा कार्यक्रम, अन्नदानाचा कार्यक्रम होतो. वारकरी वैष्णव भक्त त्याचा आनंद लुटतात, जेवतात, आनंदाने पुढे प्रवास करतात. 1-2 दिवस पालखी पुण्यात राहील, त्याच्यानंतर पुढे प्रस्थान होईल. परंतु एक समज आहे की हे विश्वची माझे घर जे माऊलींनी सांगितलं, जात धर्म पंथ याचा कुठेही लवलेश किंवा स्पृश्य अस्पृश्यता असं न जाणवता अख्ख्या विश्वाला मार्गदर्शक ठरावा असा हा 15 दिवसाचा प्रवास जो आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर जातीयतेचा अंत जर पहिला कुणी केला असेल तर पहिला पुरुष जर कोण असेल ज्यांनी पसायदान दिलं समाजाला, ती संत ज्ञानेश्वर माऊली, की ज्यांच्या कुटुंबालाच मुळात वाळीत टाकलेलं होतं आणि त्याच्या वडिलांनाही प्रायश्चित्त करायला लागलं होतं. तर ह्या माऊली 4 भावंडांना आळंदीसारखे भोजलिंग काका यांनी जे सांभाळलं आणि त्यांना जे काही शिकवण दिली आणि त्याच्यानंतर त्यांच्या वैष्णव समाजाने जे काही जागतिक स्तरावरती हे सगळं पोचवलेलं आहे, तर श्रद्धेपोटी सर्व लोक माऊलीची पालखी घेऊन पांडुरंगचरणी या ठिकाणी पंढरपूरला जातात. आणि आपलं वर्षभरातलं जे शेतकरी समाज आहे, कष्टकरी समाज आहे, कामगार असेल, सर्व प्रकारचे उद्योजक असतील, तर ह्या प्रवासामध्ये तल्लीन होतात आणि विठ्ठलाचरणी आपलं जे काही 10-15 दिवसाची सेवा जी आहे, मग त्याच्यामध्ये काय यातना होत असतील, काय असतील, परंतु त्या सुखाचा अनुभव समजून ते त्या ठिकाणी पोहोचतात. आणि परत असंही आहे की परतीच्या प्रवासाची सुद्धा दिंडी असते, हे अनेक लोकांना माहीत नाही. आणि परतीच्या प्रवासाच्या दिंडीमध्ये सुद्धा लोक पुन्हा परतीला त्या ठिकाणी विठ्ठल चरणाचं दर्शन घेऊन आळंदीकडे संत तुकाराम महाराजांच्या देहूकडे प्रस्थान करतात. असा हा सगळा संत समाजाचा सोहळा आहे. आणि मला असं वाटतं आता समाजामध्ये ती जातीयंता, अंत, आरक्षण बाकी ज्या गोष्टींवरती चर्चा चालू, धर्मांतरामध्ये जे काय गोष्ट आहे, तर त्यांनी जर कशाचा परिपाक किंवा ज्याचा काय अनुष्ठान घ्यायचं असेल तर संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो वैष्णव समाजाचा आपल्याला या ठिकाणी वारसा दिलेला आहे, भक्ती सागराचा दिलेला आहे, तेच घ्यावं. आणि पसायदान हीच आपली धर्माची प्रार्थना समजून आपण सर्वांनी पुढं जावं. आणि एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आपण आम्हाला या ठिकाणी बोलतं केलं त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. महाड आणि परिसर, रायगड परिसरातून या ठिकाणी जे काही भक्तजनांनी वारकरी आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आणि बडगुरू सर आणि तुम्ही या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. खरं तर ही जी आषाढी वारी आहे ही खरंच सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे आणि सगळ्यांनी त्याच्यापासून खूप शिकण्यासारखं आहे. आपण जिथं भेदाभेद करत असतो ते भेदाभेद विसरून, म्हणजे इथं कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. आणि ही सगळी जी वारी आहे त्याचं हे ज्वलंत असं प्रतीक आहे आणि समाजासाठी खूप असं आदर्श आहे, आदर्श घालून देणारी ही वारी आहे. आणि गेल्या 800 वर्षाची परंपरा जपणारी ही वारी आहे. आपली पुण्याची नव्हे तर महाराष्ट्राची संस्कृती, आध्यात्मिक संस्कृती जपणारी अशी वारी आहे आणि ते हे वारकरी जपत आहेत. त्यामुळे अशा या वारकऱ्यांपुढे नतमस्तक न व्हावे, तरच अशा वारकऱ्यांना त्रिवार नमन. एक मी या ठिकाणी ओळ सांगतो, भेदाभेद समाजा अमंगळ, हे संतांचं वाक्य आहे. म्हणजे हा अमंगळ आहे आपल्या जीवनाचा. त्यामुळे भेद माणसात नसावा, भेद जातीत नसावा, भेद धर्मात नसावा. हीच वैष्णव धर्माची खरी पताका आहे, ती भगवी पताका जी छत्रपतींनी, माऊलींनी, संत तुकारामाने, विठोबानी, हरिभागाने सर्वांनी संतांनी दिली. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणजे अख्ख्या देशात जरी तुम्ही फिरला तरी तुम्हाला महाराष्ट्रात जितके संत आहेत, प्रत्येक जिल्ह्यावाईज, तालुक्यावाईज, भक्तीनाईज आपण जर बघितले तर अनेक संतांची मंडळी असलेला हा महाराष्ट्र धर्म जपणारा महाराष्ट्र आहे. त्यामुळे भाविकांची ही सगळे आनंद आणि भाविकांचा आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. वर्षभर कष्टामध्ये राबणारा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पाहिलं की विठूचं दर्शन होतं.
म्हणजे त्याच्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाला जायची गरज नाही, माऊलीच्या दर्शनाला जाण्याची. अनेक लोक संत परंपरेने जे पायीवाडी दिंडी करतात त्यांच्या चेहऱ्यामध्ये परमेश्वराला पाहतात आणि मंदिराचं दर्शन नाही जरी झालं तरी वारकऱ्यांचं दर्शन झालं हे भाग्य समजून पुढे जातात. ही आपली परंपरा आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. नाही, खरंच तुम्ही ते अगदी खरं म्हणताय. मी खूप वारकऱ्यांना आज भेटले, अगदी म्हाताऱ्यांपासून छोट्या मुलांपर्यंत, आणि प्रत्येकाला एकच प्रश्न विचारला की तुम्ही थकता का, आणि त्यांचं अगदी ठाम उत्तर होतं की नाही, आम्ही कधीच थकत नाही. आणि थोडा थकवाही जाणवला तरी रोज सकाळी उठल्यानंतर पुन्हा अगदी तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच प्रेरणेने आम्ही परमेश्वराच्या दर्शनाच्या ताकदीने पुढे निघत असतो. तर आपण सर्व आमच्यासोबत आलात, आपले विचार शेअर केले, धन्यवाद. खांदी पताका घेऊनी वारी आमचे जवळचे मित्र दिलीप जाधव. नमस्कार. नानासाहेब निकाळजे, सागर मोटर स्कूलचे. सागर मोटर स्कूल आपलं आहे ना. हां, ओके. हे अनिल ठाकूर, रिअल इस्टेट, ओके, उद्योगपती, बिल्डर. मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया